विधानसभेचे पडघम आता वाजू लागले आहेत. इच्छुकांची गर्दीसुद्धा वाढायला लागली. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेकांनी या ठिकाणी दावेदारी सांगितली. असेच एक दावेदार जे डॉक्टर मधुसूदन सावळे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. साहेब, काय सांगाल, यावेळेला तुम्ही बुलढाणा विधानसभा मतदारसंघावरती दावा केला आहे, इच्छुक आहात तुम्ही विधानसभेसाठी? हो, मी निश्चित इच्छुक आहे. मी तालुका प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. 21 वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतो आहे. 3दा मी पक्षाकडे तिकीट मागितलं आहे. दुर्दैवाने मला तिकीट मिळालं नाही, पण त्यावेळेस सुद्धा मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. यावेळेस मी पूर्ण ताकदीनिशी तिकीट मागणार आहे. त्या संदर्भात मी वरिष्ठांशी भेटलो, उद्धव साहेबांना पण भेटलो आणि वरिष्ठ जी मंडळी आहे त्यांना भेटलो आहे. त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झालेली आहे. त्यांनी अतिशय आश्वासकपणे छानरित्या मला मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. यावेळेस मी तिकीट मागणारच आहे. मिळालं तर मी 100% लढेल आणि संधीचं सोनं करेल. परंतु जर दुर्दैवाने मला तिकीट जरी नाही मिळालं तरी मी पक्षासोबतच राहील आणि पक्षाचंच काम करेल. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. तुम्ही आत्ताच बोललात की गेल्या 2-3 वेळापासून मी तिकीट मागतोय पक्षाकडे, तुम्हाला मिळालं नाही. तुमची सध्याची तयारी कशी सुरू आहे? मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने तुम्ही मोर्चा बांधणी करताय? मी अतिशय मायक्रो सिस्टीमनी काम करतोय. मी बूथ लेवलला जाऊन काम करतोय. मी रूट लेवलला जाऊन काम करतोय. तालुका प्रमुख असल्यामुळे, माझी तालुका प्रमुख असल्यामुळे मी बूथ लेवलला काम केलेलं आहे. बूथ प्रतिनिधी मी अतिशय चांगल्या पद्धतीने बांधलेले आहेत. 1 youth = 10 youth अशा पद्धतीने मी काम केलेलं आहे. मला आपल्या बुलढाणा मतदारसंघामध्ये 361 बूथ आहेत. त्यानुसार मी काम केलेलं आहे. त्यामुळे मला फुल कॉन्फिडन्स आहे. मला जर पक्षाने संधी जर दिली तर मी त्या संधीचं निश्चित सोनं करेल. जर पक्षाने तुम्हाला संधी दिली तर कुठला अजेंडा असणार आहे? कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारासमोर जाणार? सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर असेल माझा, शांत, सुस्वभावी आणि बुलढाण्याला जे काही आज भ्रष्टाचाराचे कामं सुरू आहेत, बुलढाण्यामध्ये जो आपण बघतोय, जो लोकांना, सामान्य लोकांना जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट आज वारंवार घडते, त्या गोष्टीला मी निश्चित आळा घालण्याचा प्रयत्न करेल. बुलढाणा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या 5 टर्मपासून जवळपास शिवसेनेच्या ताब्यात आहे. सध्याही विद्यमान जे आमदार आहेत संजय गायकवाड, ते शिंदे यांची जी शिवसेना आहे त्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं नेतृत्व करतात, लोकप्रतिनिधित्व करत आहेत. काय वाटतं, त्यांनी विकास कामे केली आहे मतदारसंघामध्ये? जर आपण ढोबळ मनाने बघितलं किंवा ढोबळ उघड्या डोळ्यांनी बघितलं तर विकास हा वरवर दिसतोय. विकास त्यांनी भरपूर केलेला आहे, त्यात काही दुमत नाही. परंतु सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहे त्या काही दिसत नाही आहेत. पण त्यांचा विकास जो दिसतोय तो त्यांच्यानुसार किंवा त्यांच्या पक्षानुसार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यानुसार तो असेल, परंतु लोकांना जे काही अपेक्षित आहे ते असं काही दिसत नाही, असं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही महाविकास आघाडीसोबत तुमचा पक्ष आहे. महाविकास आघाडीतला काँग्रेस हा पक्ष सुद्धा या मतदारसंघावरती दावा करतोय. विद्यमान आमदार संजय गायकवाड हे सुद्धा या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा या मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. या सगळ्यांचा जर का विचार केला तर तुमचा टिकाव लागू शकतो? 100% माझा टिकाव लागेल, कारण की मी एकनिष्ठ आहे. मी आजपर्यंत पक्षाची गद्दारी केली नाही आणि करणार पण नाही. आणि मला माहीत आहे की उद्धव साहेब हे पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ माणसालाच तिकीट देतील. आणि माझं रूट लेवलला काम असल्यामुळे मी 100% कॉन्फिडंट आहे. तर हे होते माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन सावळे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये ते एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी काम करतात. शिवसेनेचं नेतृत्व सुद्धा या ठिकाणी बुलढाणा मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं आहे. सध्या ते ग्राउंड लेवलवर म्हणजे गावागावात जाऊन मोर्चे बांधणी सुद्धा करतायत, अनेकांच्या भेटीगाठी करतायत. अपेक्षा त्यांना एवढीच आहे की पक्षप्रमुखांनी त्यांना या ठिकाणी तिकीट द्यावं, जेणेकरून ते उमेदवारी या ठिकाणी लढतील. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.